यत् ब्रह्मस्वरूपम श्रीमद्वासुदेवं जगत्प्रभो यत् पालकं सर्वभक्तानां योगिनां योगित्वं गुरो यत् आकाशे मार्तंडो त्वं धारितं ज्ञानिनां नानारूपधरं त्रिभुवनमितं अत्रेयं पाहि माम्. वासनात् वासुदेवश्च वासिद भुवनत्रयं सर्वभूतनिवासोऽस्ति वासुदेवो नमस्तुते. आज या योगिनी एकादशी अशा शुभपुण्यतिथौ, ज्याला असं म्हणतात संकल्पामध्ये आपण जेव्हा म्हणतो तेव्हा अशा विशिष्ट तिथीला या महायोगपीठ या स्थानावर महायोग पीठ असं का म्हटलं तर नुकतीच माऊलीची पालखी गेली आहे आणि अलंकापुरीहून ते जे महायोग पीठ आहे तिथे ती जाणार आहे. पण महायोग संस्थांचं महायोग पीठ हे जे आहे हे आगळेवेगळं का आहे. मला असं म्हणायचं आहे की आचार्यांनी महायोगपीठे तटे भीमरथ्या असं जेव्हा पांडुरंगाचं वर्णन केलं तेव्हा त्या ठिकाणी हे जे पीठ आहे हे खऱ्या अर्थाने योगाचं पीठ आहे अशी माझी तरी धारणा आहे. कारण भीमा आणि चंद्रभागा म्हणजे इडा पिंगला यांचा ज्या ठिकाणी संगम होतो त्या ठिकाणी परब्रह्मलिंगम भजेत पांडुरंग. म्हणून अशा त्या आगळ्या वेगळ्या असा ज्या स्थानाची त्या शिवस्वरूपाची सिद्धांची सिद्ध साधकांची ज्या ठिकाणी मांदी आली असेल ते खऱ्या अर्थाने महायोगपीठ आहे अशी माझी धारणा आहे. म्हणून माऊलीचा जो संदर्भ आहे की ये मार्गीचा कापडी अजूनही महेशू असे आणि या मार्गावरती हा जो पंथराज आहे, पंथराज शब्दसुद्धा माऊलीचाच आहे, काही मी पदार्थ घालत नाही. पण विशेष म्हणजे मग निखिलजीने जेव्हा गीतेचा आणि काका महाराजांचा उल्लेख केला म्हणून मला पुन्हा पुन्हा आठवला. पण त्या 6व्या अध्यायामध्ये पंथराज हा शब्दसुद्धा माऊलींनी सांगितलं आणि त्या पंथाकडे जाणारे जिथे साधकांचे सिद्ध झाले असं जे स्थान ते हे महायोगपीठ. या ठिकाणी एक वेगळ्या अर्थाने आणखीन एक संगम आहे. तो आपल्या सिद्ध साधकांचा असा आहे, साधकांचा आहे, त्रिपदी परिवारचा आहे. आणि आपण मग उल्लेख केला तसा माताजींचा ज्यांना आम्ही म्हणतो त्यांचासुद्धा इथे, कारण नुकताच इटाली खेड्याला सहस्त्रचंद्र दर्शनाचा बाणकडे मी जेव्हा गेलो होतो तेव्हा त्याही मंडळींचा आपण उल्लेख केला. तो या सगळ्यांचा आगळा वेगळा संगम या निमित्ताने या महायोग संस्थान यांच्या कार्यक्रमात झालेला आहे. मग जेव्हा आपण परिचय करून देताना सांगितलं की काकांचा माझा परिचय, या ठिकाणी प्रत्येकाचा ज्याच्या काकांचा परिचय असेल त्या सगळ्यांना ही गोष्ट नक्कीच होती की इतरांपेक्षा माझा काकांचा थोडा वेगळा परिचय आहे, त्या काका मला जास्त जवळचे वाटतात. असा हा प्रत्येकाचा जो अनुभव आहे किंबहुना स्वानुभव आहे हे जसं आपल्या सगळ्या साधक मंडळींना वाटत असेल. मला कल्पना आहे मुकुंद काकांशी बोलताना सुद्धा आम्ही चर्चा करताना काकांची आठवणी प्रत्येकाकडे आहे, निखिलजींकडे आहेत, प्रकाश महाराजांकडे तर निश्चितच आहे, राख्यांकडे वेगळी त्यांची अनुभवांची जंत्री असेल. पण मी मात्र एक नक्की सांगणार आहे की 2003 जेव्हा प्रबोधिनीच्या स्थापनेची पहिली जी मीटिंग झाली गरुडेश्वरला
आणि माझी जी काकांची पहिली भेट झाली तेव्हापासून तर थेट काका महाराजांच्या सहस्त्र चंद्रदर्शन त्या सोहळ्यापर्यंत जी काही काकांची माझी एक बांधिलकी आम्ही जवळीक असं म्हणतो, त्या जवळीकेला एकच फक्त उत्तर देता येतं किंवा एकच सांगता येईल की पहिल्यांदा जे मला काकांचं दर्शन झालं त्यानंतर त्यांच्याविषयी काय भावना व्यक्त करायची तर ये हृदयीचे ते हृदयी घातले. काही वेळा आपण एखाद्या व्यक्तीशी भावना व्यक्त करताना जेव्हा असमर्थ असं स्वतःला समजतो तेव्हा फक्त ही माऊलीची ओवी आपण लक्षात ठेवावी, ये हृदयीचे ते हृदयी घातले. आणि माऊली तर ही जणू काही त्या काळात जर का योगियांचा जर का माऊली असेल तर आजच्या काळात सगळ्या साधकांकरता काकाही सुद्धा माऊलीसारखीच आहे असं मी निश्चित सांगू शकतो. कारण मला इथे बसणारी बरीचशी जी परिचित मंडळी आहे त्या प्रत्येकांचा काकांचा काहीतरी वेगळा अनुभव निश्चित आहे. त्यांच्याजवळती एक वेगळा साठा आहे अनुभवांचा. काकांच्याबरोबर मला प्रवासाचाही योग आला. 2010च्या आमच्या गाणगापूरच्या प्रबोधिनीच्या अधिवेशनापर्यंत सातत्याने त्यांचा सहवासाचा मला लाभ मिळाला. नारायण काका जेव्हा इंदूरला आले तर त्यांच्याबरोबर आम्ही जेव्हा महाराजांचं जे स्थान आहे त्या ठिकाणी संन्यास तिथे महाराजांनी घेतला ते दंडस्थान उज्जैनचं, तिथून महत्पूरला ज्या ठिकाणी महाराजांनी दत्तमहात्म्य ग्रंथ लिहिला ते काळेश्वर शिवप्रकाशचं, तिथपर्यंत काकांबरोबर तेव्हा निखिलजी जेव्हा बरोबर होते तो सुद्धा त्यांच्याबरोबर प्रवासाचा मी आनंद घेतला. आणि आज मी 75चे म्हणून सांगू शकतो की त्या काळात 75च्या जवळ असलेले काका हे तरुणांच्या तर्फेने कसं आमच्याबरोबर प्रवास करत असतील त्याचाही मी नक्की अनुभव घेतलेला आहे. विशेषतः जेव्हा काकांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा होता त्यावेळेसुद्धा मला त्यांच्यावर चर्चा करण्याचा योग आला. तेव्हाही मी एक चित्रफीत पाहिली होती तेव्हाची. इथे सगळी पुणेकर मंडळी त्यामुळे त्यांना कल्पना आहे. पण त्यावेळेस US मध्ये काकांनी जेव्हा स्वतःच्या त्या नियमाला बद्ध असल्यामुळे त्यांनी सोहळ्यामध्ये स्वयंपाक करत असताना पोळ्या लाटताना तोही प्रसंग मला लक्षात आहे. आणि ट्रम्प टॉवर इथे जाऊन त्यांनी जेव्हा त्या ठिकाणी पूर्वाभ्यास केला तेही दृश्य मला अजून लक्षात आहे. म्हणून मी USला गेलो असताना माझ्या मनात जी उत्सुकता होती की ज्या ठिकाणी त्या ट्रम्प टॉवर जिथे तो तेव्हा हल्ला झाला होता 9 अकराला आणि त्या ठिकाणी जिथे काका गेले ती जागा कशी असावी ते पाहण्याकरता म्हणून मुद्दाम तिथे गेलो न्यूयॉर्कला. पण काकांच्या अनेक आठवणी आहेत त्यामुळे त्या आठवणींविषयी सुद्धा एखादा मग त्यांनी परिचय करून दिला की अनेक खंडात अनेक ग्रंथ लिहिला तसा काकांच्या आठवणीचा सुद्धा एखादा ग्रंथ तयार होईल एवढ्या आठवणी निश्चित माझ्याकडे. पण आज हा जो विशेष सन्मान आहे हा मात्र माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय असा एक सन्मान मी असं समजतो. कारण याच्यामागली माझी भूमिका किंवा माझी भावना मला पहिल्यांदा मी या ठिकाणी प्रत्यक्ष प्रकट करतो आहे. का तर साधारणपणे जोपर्यंत माझा काकांचा परिचय झाला नव्हता तोपर्यंत मला हा सिद्धयोग आहे, शक्तिपात दीक्षा किंवा ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये वर्णन केलेला हा पंथराज पूर्वाभ्यास या सगळ्यांची फक्त ऐकीव अशी कल्पना बरीचशी होती. मंडळी परिचयाची होती जे पूर्वाभ्यास करीत असत. शक्तिपात दीक्षित असणारी मंडळी होती. मी स्वतः साधारण 70 ते 72 या कालामध्ये गुळवणे बाबांचं दर्शन घेतलं
तेव्हा शक्तिपात दीक्षाधिकारी असं म्हणून त्याचं जे काही कार्य होतं त्याचंही मला जवळून दर्शन होतं. पण प्रत्यक्षात माझा त्या क्षेत्राशी असा परिचय नव्हता असं मी प्रांजळपणे सांगतो. मात्र 86-87 या कालामध्ये मी माझा PhD विषयक अभ्यास करत असताना एक त्या काळामध्ये सुरुवातीला नवीन म्हणून एन्व्हायरमेंटल सायकॉलॉजी हा एक विषय मला आमच्या गाईडनी त्याबद्दल मला थोडा अभ्यास करायला सांगितला होता. का तर मायनिंग एरियामध्ये किंवा खाणकाम क्षेत्रामध्ये जे लोक काम करतात त्यांच्यावरती एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट ऑन ह्युमन बिहेवियरिझम आणि त्याच्यावरती काही रेमेडीज आहेत का अशा प्रकारचा संशोधनाचा एक तो भाग होता माझ्या PhDचा कार्याचा. माझी PhD आहे एन्व्हायरमेंटल जिओलॉजी या विषयाची. तेव्हा हा विषय असा काही सर्वमान्य बाहेर आलेला नव्हता. ग्रंथ उपलब्ध नव्हते. काही तुरळक संदर्भ मिळायचे. नेट इंटरनेट वगैरे त्यावेळेस काही नव्हतं. पण काही रिसर्च पेपर मात्र उपलब्ध होते. एक गोष्ट मला अशी लक्षात आली की त्या काळामध्ये या विषयावरती पर्यावरणाचा एखाद्या माणसाच्या व्यवहारांमध्ये किंवा प्रकृतीवरती होणारा जर दुष्परिणाम असेल तर त्यातला पहिला म्हणजे जंगलात किंवा खाणकाम मायनिंग एरियात राहणाऱ्या माणसाला होणारा विविध ज्या आपण ज्याला व्याधी म्हणू शकतो आजच्या काळात म्हणजे आयसोलेशन सिंड्रोम हा एक शब्द आहे. ॲडव्हर्स इम्पॅक्ट ऑफ इन्व्हायरमेंटल कंडिशन अशाशी बरेचसे रिसर्च पेपर वगैरे त्यावेळेस उपलब्ध होते निरीचे. पण रेमेडी त्याच्यावरती उपचार असं मात्र कुठेही काही नव्हतं. त्यावेळेस अनपेक्षितपणे माझ्या हातात MJ कॉलेजमध्ये असणारे प्राध्यापक त्यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वर माऊलीच्या 6व्या अध्याय याच्यावरचा एक ग्रंथ माझ्या हातात अनपेक्षित आला आणि त्या ज्ञानेश्वर माऊलीच्या किंवा गीतेच्या 6व्या अध्यायावरती साधारणपणे तो एक आधार घेऊन मी माझ्या संशोधनाला प्रारंभ केला. पण त्या संशोधनाचा आज मात्र इथे हा सत्कार करताना मला असं सांगायचं आहे की त्या 6व्या अध्यायामध्ये पूर्वाभ्यास हा शब्द आहे. 6व्या अध्यायामध्ये म्हणजे शुचिनाम श्रीमतांगे हे योगभ्रष्टो जायते असे जे शेवटले श्लोक आहे त्यात पूर्वाभ्यास हे ना असा एक शब्द आहे. त्यामुळे आज इथे बसणारी आणि काकांनंतर पूर्वाभ्यासाचा प्रचार प्रसार करणारी जी सगळी मंडळी आहेत त्यांना मला मुद्दाम सांगायचं की अनपेक्षपणे पूर्वाभ्यास याची थोडीफार कल्पना मला त्यावेळेस आली आणि मग तो पूर्वाभ्यासाने कदाचित हा जो दुष्प्रभाव आहे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट ऑन ह्युमन बिहेवियरिझम अँड ऑक्युपेशनल हेल्थ याचा काही उपयुक्त असा उपयोग करता येतो का या दृष्टीने मी जे काही संशोधन केलं हे जवळजवळ 36 वर्ष कुठल्या निमित्ताने कुठल्या पद्धतीने संग्रह करत गेला. ग्रंथांचा संग्रह, विशिष्ट संशोधन आणि विशेष म्हणजे प्रयोगशाळेमध्ये काही प्रयोग या सगळ्याचा म्हणजेच गीता, गायत्री, योगतंत्र आणि एन्व्हायरमेंटल सायकॉलॉजी या 4 विषयाचा जो काही संशोधनात्मक अभ्यास मी केला त्याचं फलित किंवा एक प्रकारचं रिकग्नायझेशन आज या पुरस्काराने मला मिळाले असं मी समजतो. मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की जेव्हा या विषयावर अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा हळूहळू फक्त मोजके काही जे संदर्भ हातात होते त्यातलं एक सगळ्यात पहिला आलेला संदर्भ असा
ज्याला मी इंटरप्रिटेशन म्हणतो. मला एक कल्पना आहे, काकांना ओळखणाऱ्या मंडळींना काका हे ज्ञान आणि विज्ञान दोन्ही बाजूनी सम असल्यामुळे इथे असणारी मंडळी ही सुद्धा विज्ञाननिष्ठ आहेत, निश्चित आहे. आणि काकांना तर मला याकरता माहिती आहे की ते सहज बोलताना इंटरनेटविषयी वगैरे बोलायचे. किंबहुना शक्तिपात दीक्षा ही इंटरनेटवरून अशा पद्धतीने त्यांची जी कार्यशैली होती त्याचाही मला परिचय आहे. म्हणून मी मुद्दाम थोडा माझा विज्ञाननिष्ठ असा मी काही शब्द सांगतो. पण मला जेव्हा असं लक्षात आलं की हा 6वा अध्याय का मला असं विशेष वाटतो आजसुद्धा, का ज्ञानेश्वरीवरती किंबहुना अगदी 6व्या अध्यायावरसुद्धा भाष्य करणारे जे अनेक निरूपणकार आहेत, विमर्श करणारे अभ्यासक आहेत, संशोधक आहेत, या बहुतेक मंडळींनी ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग किंवा काही प्रमाणात अष्टांग योग, पुरुषोत्तम योग अशा वेगवेगळ्या नावांनी किंबहुना वेगवेगळ्या योगाने आपापल्या ग्रंथांची एक कुठेतरी पुढे मागे जेव्हा प्रस्तुतीकरण केलं आणि मग त्या संत तेही आचार्य त्यांच्या नावाने अमुक एक संत हे भक्तिमार्गी, अमुक आचार्य हे कर्म, अमुक हे योग, अशा पद्धतीने जे जे काही योगांचे विविध प्रकार यातनं जे निघाले असतील गीतेतून, त्यात इथे जी तरुण मंडळी बसली त्यांना मला सांगायचं आहे की सेरेंडिपिटी आणि अल्फा किंवा TM हे सुद्धा जे सगळे विषय आहेत हे सगळ्या 6व्या अध्यायातनं निघालेले आहेत कुठेतरी या योगातनं. मग मला नेमकं काय सापडलं तर पहिल्या अध्यायातला विषाद वृत्ती आणि शेवटल्या यातला अर्जुन उत्थान, करिष्ये वचनं तव अशी वृत्ती अर्जुनाची, या दोन विषाद वृत्तीपासून उत्थान होईपर्यंत याच्यामधला जो महत्त्वाचा भाग जो आहे, हा जो खऱ्या अर्थाने जो वृत्तीयोग आहे, हा मात्र 6व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेला आहे. म्हणून मी या 6व्या अध्यायात मला काय सापडलं तर त्याला मी चिदानंद वृत्तीयोग असं मी म्हणतो. कारण अनेक लोकांनी अनेक वेगळी नावं दिली आहे 6व्या अध्यायाला. काही लोकांनी त्याला अभ्यास योग म्हटलं, काही लोकांनी त्याला आत्मसंयमन योग म्हटलं, माऊली स्वतः त्याला पंथराज असं म्हटलं. पण अशा याला मला काय सापडलं तर मला ही चिदानंद वृत्तीयोग सापडले. का? त्याला 2 विशेष कारणं नक्की मला सांगता येतील. एक तर असं आहे की या 6व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवंतानी सच संन्यासी सच योगी न निराग्नी न चाक्रिया असं जेव्हा म्हटलं तर असा एखादा व्यक्ती जो आजच्याही काळामध्ये समाजात राहून, सर्वसामान्य लोकात राहून कुठल्याही पद्धतीने ज्यांनी संन्यास घेतलेला नाही किंवा संन्यास धर्माचं त्या पद्धतीने तो आचारधर्म पालन न करणारा, न निरग्नी आणि प्रत्यक्षामध्ये अष्टांग योगे न सिणीजे असं माऊलीने जे सांगितलं त्याचं पालन करून सहजपणे योगाभ्यास करणारा असा जर कोणी असेल तर अनाशित कर्मफलम कर्म करोती यः असं जो कोणी असेल तो जो कोणी आहे न निराग्नी न चाक्रिया असं जर कोणी असेल तर असा व्यक्ती कसा असतो तर असा जो व्यक्ती असेल त्याचा शोध घेणं. कारण हा कसा आहे तर अनपेक्ष शुचिर्दर्श असा जर कोणी असेल, समलोष्ट कांचन असं जर कोणी असेल, तर या पंथाकडे वाटचाल करणार जर कोणी असेल तर मात्र हा एक मार्ग आहे. ज्यावेळेस न लागे सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायणा अशी प्रत्यक्ष योगाची प्राप्ती त्याला होऊ शकते. म्हणून जेव्हा आपण मग उल्लेख केला
काका महाराज सांगायचे, शनै शनै रूप रमे बुद्ध्यागती ग्रहितया आत्मसंस्थ मनक कर्तवा न किंचिदपि चिंतयेत. हा जो एक श्लोक आहे गीतेचा, तो प्रधान हातात घेऊन, तो एक संदर्भ सूत्र घेऊन मी प्रत्यक्ष प्रयोगाला सुरुवात केली, अभ्यासाला. मी आधीच सांगतो, मला त्यावेळेस आपण जो पूर्वाभ्यास म्हणतो त्याची मला कल्पना नव्हती, पण हा एक श्लोक घेऊन आत्मसंस्थ मनक करतो आणि मग उपनिषदातला आत्मवै प्राणा असा एक साधा संदर्भ घेतला की आत्मा म्हणजेच प्राण आणि मन. मग मन आणि प्राण या दोन्हीचा एकमेकांशी जर का आपण कुठे संदर्भ एकमेकांना जोडायचा प्रयत्न केला तर चले चित्त चले प्राण यतो यतो प्राणो निश्चलती ततो निश्चलती मनाः. मला वाटतं हे वाक्य बरेच पंडितांनी काकांच्याही तोंडून ऐकलं असेल, महाराजांच्या साहित्यात आहे. पण चले चित्त चले प्राण अशा असल्यामुळे ते चित्त जर स्थिर करायचं असेल, योग चित्तवृत्ती निरोध, तर खऱ्या अर्थाने त्या वृत्तीवरती एक विशेष असा जर नियंत्रण करायचं असेल तर हा 6वा अध्याय कामाशी येतो. याच्याकरता काय करायचं, आत्मस्वस्थ मनक कृत्वा याचा अभ्यास करावा. अशी एक साधी कल्पना जेव्हा सुरुवात आली, याने काय होऊ शकेल, तर हा जो मायनिंगच्या त्या जंगलात राहणारे जे लेबर वर्ग वगैरे त्याचे जे लोक असतील त्यांना आयसोलेशन सिंड्राम किंबहुना याचा एक अतिरेक म्हणजे कुठली तरी व्यसनं वगैरे याचा परिणाम जेव्हा होतो ते न करता त्यांना चित्तस्थैर्य असं मिळावं म्हणून हा एक जेव्हा प्रयोग सुरुवात केली तेव्हा मला एक असं लक्षात आलं की प्रत्येक माणूस अगदी माझ्यासारखा सुद्धा तेव्हा नोकरीत असणारा अशा पद्धतीने चित्तस्थैर्य कर असा प्रयोग करू शकत नाही. आत्मसंस्थ मन करतो हे म्हणाल किती सोपं असलं तरी केवळ ध्यानेन आत्मनी पश्यंती अशा अवस्थेत जाणारं काही आपण योगाची आजच्या काळातली काही माझी प्राज्ञा नाही आहे असं सांगायचे. म्हणून मी समंत्रक अशा पद्धतीने जेव्हा प्रयोगाला सुरुवात केली आणि तो प्रयोग कसा तर गायनत्या त्रायते स गायत्री. गौ म्हणजे इंद्रिय, या इंद्रियांना उपचार करणारा कुठलाही एखादा मंत्र असेल तो मंत्र विशिष्ट पद्धतीने मुद्रेसहित म्हणावा आणि मग त्याचा अनुभव घ्यावा. आणि अशा पद्धतीने जेव्हा समंत्रक गायत्री याचा थोडाफार अभ्यास सुरुवात केली, त्या गायत्रीचा मला एक लाभ वेगळा असा झाला की त्या गायत्री महातंत्राचा अभ्यास करताना गायत्री मंजरी हा ग्रंथ अनपेक्षित हातात आला आणि त्या गायत्रीमध्ये पंचकोश विवरण, या पंचकोशात्मक गायत्रीचं वर्णन जे आहे त्यामुळे मग या पद्धतीने गायत्री तंत्राने केवळ नाम गायत्रीने सुद्धा विशिष्ट मुद्रा आपण केली आणि त्या पद्धतीने जर स्वरित असा जर गायत्रीचा आपण उपचार स्वतःवर आधी करून घेतला तर पंचकोश शुद्धीकारक असा सुद्धा अनुभव येतो. अशी माझा एक निष्कर्ष त्यावेळेस मला होता याचं कारण सांगतो की साधारण 2000च्या आसपास जेव्हा या पद्धतीने मी विचार करत असतो तेव्हा आपल्या परिवारातले एक साधक आणि काकांचेही तितकेच जवळ असणारे धुळ्याचे डॉक्टर S.T. जोशी त्यांची माझी भेट झाली. डॉक्टर S.T. जोशी तेव्हा स्वामी महाराजांचा एका ग्रंथाचं लेखन त्यांचं चालू होतं, त्या संदर्भाकरता ते इंदोरला आले. पण महाराजांच्या साहित्याच्या त्या ग्रंथाच्या बरोबर त्यांची जी चर्चा झाली आणि त्याच त्यांनी मला एक असं सांगितलं, ते धुळ्यामधल्या कारण ते BA कॉलेजला प्रिन्सिपल रिटायर्ड झालेले, ही वॉज ए सायकॉलॉजिस्ट. पण त्यांनी असं सांगितलं की धुळ्यातल्या कॉलेजमधल्या विद्यार्थिनी शहरातल्या आणि आदिवासी भागातल्या डेडियापाडा अक्कलकोवा तो भाग आहे तिकडल्या त्या मुली जेव्हा हॉस्टेलला असतात
तेव्हा या मुलींचा IQ आणि EQ हा कसा समोर आणता येईल त्यांनी, म्हणून एक पंचकोशात्मक व्यक्तित्व विकास असा त्यांनी प्रकल्प घेतला. सुरुवात त्यांची इच्छा होती. मी म्हटलं मी या पंचकोशात्मक विकास या पद्धतीवरती प्रायमरी स्कूलच्या मुलांवरती मी प्रयोग करतो आहे असं मी त्यांना प्रामाणिक सांगितलं. त्याला मी माझं एक नाव आहे, त्याला मी TMT असं म्हणतो, ट्रिपल सेल्फ मोटिवेशन थेरपी. सुटसुटीत नाव ते मुलांना, कारण शाळकरी मॉन्टेसरीच्या मुलांना TMT वगैरे असं म्हटलं की ते बरं वाटतं. आपण त्यांना पंचकोश वगैरे म्हटलं तर त्यांना थोडं अवघड वाटतं त्या टीचर लोकांना. पण TMT म्हणून मी जेव्हा म्हटलं तेव्हा पहिल्यांदा जेव्हा मी हा प्रयोग केला तेव्हा नागपूरच्या मुंडले हायस्कूलला, मग वर्धेला, अनेक ठिकाणी असे प्रयोग केले. अकोल्याला केला, बऱ्हाणपूरला केला, विद्यार्थ्यांसमोर, लहान मुलांसमोर. पण हा प्रयोग करत असताना जेव्हा ST जोशींची माझी भेट झाली ते म्हणे मी पंचकोश या पद्धतीने विचार करतो आहे. मी म्हटलं मी करतो आहे. त्यामुळे मी या हॉस्टेलच्या मुलींवर करतो आहे. मी म्हटलं मला अतिशय आनंद आहे, मी शाळकरी मुलांवर करतो आहे. आणि अशा पद्धतीने या पूर्वाभ्यासाचा एक अन्योन्य संबंध मात्र माझ्या संशोधनाशी जुळून आला असं मी आज मुद्दाम आपल्यासमोर काकांच्या उपस्थितीत जाहीर करतो. त्यामुळे पूर्वाभ्यास करणाऱ्या मंडळींचा आणि माझा एक अन्योन्य संबंध निश्चित आहे असं मी सांगू शकतो. पुढे डॉक्टर ST जोशींनी पंचकोशात्मक व्यक्तिमत्व विकास या नावाने जेव्हा ग्रंथ लिहिला तेव्हा त्या ग्रंथाला माझीसुद्धा एक दीर्घ प्रस्तावना आहे. मुख्य म्हणजे काकांची प्रस्तावना, नारायण काकांची प्रस्तावना आहे. त्यामुळे नारायण काकांची त्यानिमित्ताने माझी चर्चा झाली. आणि गाणगापूरला आम्ही पंचकोशात्मक व्यक्तिमत्व विकास आणि सामाजिक विकास त्रिपदी अशा नावाने सुद्धा एक ग्रंथ मी स्वतंत्र प्रकाशित केला. पुढे काही कालांनी TMT असा एक वेगळा एक छोटा लहानचं पुस्तक प्रकाशित केलं. आणि ते TMTचं पुस्तक क्रमिक एक अशा पद्धतीने पंचकोशात्मक संजीवन विद्या म्हणून सध्या वर्धेला सेंट्रल स्कूलला त्या लोकांनी क्रमिक पुस्तकात घेतलं. आणि आज मला मुद्दाम या ठिकाणी असं सांगायचं आहे की त्या मंडळींचा, वर्धेच्या त्या सेंट्रल स्कूलचा जो स्टाफ आहे आणि ती जी शाळा आहे त्यांचे डायरेक्टर आणि त्यांच्या प्रधान अध्यापिका आणि ती सगळं जो आहे आणि त्या पालकांचा असा अनुभव आहे की या पद्धतीच्या विशिष्ट पूर्वाभ्यासामुळे, मी सुद्धा त्याला पूर्वाभ्यासात म्हणतो, TMT हे माझं नाव आहे, ट्रिपल सेल्फ मोटिवेशन थेरपी, पण किंवा टेक्निक, पण त्यांचा असा अनुभव आहे की जी मुलं एक विशिष्ट प्रायमरी लेवलला इरिटेटेड, अस्थिर, इम्बॅलेन्स किंवा अशी जेव्हा असतात किंवा ज्याला हायपर असं म्हणतो अशी मुलं जेव्हा असतात, ती मुलं जेव्हा विशिष्ट पद्धतीने सामुदायिक अशा पद्धतीने जेव्हा अभ्यास करतात तेव्हा त्यांच्यावरती अतिशय उपचारक असा परिणाम होतो, दिसून येतो, असं त्यांनी जाहीरपणे एका त्यांच्या रिसर्च पेपरवर पब्लिश केलं आहे. हे मला मुद्दाम सांगायचं आहे. आणि मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की आपण जी मंडळी आपण पूर्वाभ्यास करता त्याला एक त्रयस्थ नव्हे तर एक वेगळा असा अभ्यासक म्हणून मी निश्चित असं सांगतो की इट वर्क्स. किंबहुना ज्याला ऑक्युपेशन हेल्थ हॅजार्ड ट्रीटेबिलिटी असं म्हणता येईल, स्ट्रेस रिलॅक्सेशन आणि हेल्थ डिसऑर्डर याच्यावर जर एक प्रभावी दैवी चिकित्सा असा जर उपचार असेल तर हा पूर्वाभ्यास त्याच्यावरती निश्चितपणे काम करतो असं मी सांगू शकतो. आता फक्त मला एवढंच सांगायचं आहे की अशा पद्धतीने प्रयोग बरेच मंडळी करतात, लेखन करतात. बस तुम्ही नवीन ते आणखीन काय केलं तर मला फक्त याकरता मुद्दा मला असं सांगायचं आहे की जेव्हा अशा पद्धतीने स्वरित मंत्र
त्याला आम्ही असं म्हणतो की विशेष पद्धतीची नामगायत्री, स्वरोदय ज्याला आपण म्हणूया, किंवा प्राणायाम, आणि त्याच्यावर मुद्रा, या तीनचा प्रयोगात्मक असा एखादा खऱ्या अर्थाने प्रयोगशाळेत प्रयोग करायचा असेल तर काय करता येईल. योगायोगाने इथे पुण्याला MITला डॉक्टर शुक्ल होते, त्यांचा माझा परिचय होता. आणि मग डॉक्टर शुक्ल आणि सध्या डॉक्टर मिलिंद पांडे या दोघांनी मला ज्या MITला ह्युमन बायो एनर्जी रिसर्च सेंटर इथे जेव्हा मला बोलवलं, त्या काळात साधारण 20-एक वर्ष झाली असतील. आणि जेव्हा मी माझी इच्छा त्यांना सांगितली की माझी अशी इच्छा आहे की या पद्धतीने मी स्वरित प्राणायामयुक्त असा गायत्रीचा जो प्रयोग करतो आहे तो मला स्वतःला कसा बघता येईल, तर त्यावेळेस नवीनच इथे PIP ऑरोग्राफी इथल्या MITच्या ह्युमन बायो एनर्जी रिसर्च सेंटर इथे जे आलेलं होतं त्यात त्यांनी मला त्याला अलाव केलं. आणि मग स्वतः आपण मंत्र म्हणत असताना, आपण विशिष्ट पद्धतीने ध्यान करत असताना, तुम्ही विशिष्ट पद्धतीने प्राणायाम किंवा कुंभक करत असताना तुम्ही स्वतः तुमच्या शरीराच्या अंतर्गत काय नेमके वेगवेगळे त्याचे प्रभावात्मक बदल होतात ते PIP ऑरा फोटोग्राफीने केलेले त्यांनी बघू शकता. असा आगळा वेगळा प्रयोग तेव्हा मी तिथे बघितला नव्हे तर केला. आणि मग प्री आणि पोस्ट आपण पूर्वाभ्यास किंवा स्वरित अशा पद्धतीने मंत्र गायत्री म्हणून करण्याच्या पूर्वी आणि करण्याच्या नंतरचे 2 फोटोग्राफ जेव्हा त्यांनी प्रिंटआउट दिले आणि मग त्यांच्या तज्ज्ञांनी सांगितलं की याच्यामध्ये अमुक अमुक पद्धतीचा, ज्याला आपण षटचक्राची स्थानं किंवा सध्याच्या भाषेत प्लेक्सस असं म्हणतो, त्या ठिकाणच्या असलेल्या वर्णांना, ज्याला कलरोमेट्रिक PIP ऑरा म्हणतात, त्यात काय लक्षणीय फरक दिसून येतो हे त्या 2 फोटोवरनं कुणीही बघू शकतो. आणि आज मला मुद्दाम आपल्या ठिकाणी एक रहस्य भेट, कारण आपण सगळी त्या क्षेत्रातील मंडळी आहात म्हणून सांगतो, पण त्या ठिकाणी पहिल्यांदा आपण विशिष्ट पद्धतीने जेव्हा ध्यान करत असतो तेव्हा हे आज्ञाचक्र आहे, या ठिकाणी होणारं स्फुरण हे एक ठराविक लेवलनंतर आपल्याला बघता येतं, असं मी अनुभवाने आपल्यासमोर सांगतो. आपण बघू शकतो. मुख्य म्हणजे त्याचं डॉक्युमेंटरी फोटोग्राफ्स माझ्याकडे आहे. आणि त्यानंतरचा एक महत्त्वाचा प्रयोग जो आहे तो मात्र मी मुद्दाम आज फक्त इथे पहिल्यांदा आपल्यासमोर प्रगट करणार आहे. याचं कारण एकमेव म्हणजे हा जो महायोग भूषण आपण योग शिक्षात्राचा मला सन्मान दिला म्हणून, प्रयोग म्हणून, तर त्यांच्याकडे एकदा नवीन पुन्हा मशीन आल्यानंतर मिलिंद पांडे सरांनी पुन्हा एकदा बोलवलं आणि त्याला ते ESC स्कॅन असं म्हणतात, एक्स्ट्रा सेन्सिनरी स्कॅनिंग असा एक पद्धत आहे तिथे. आणि तो जेव्हा त्यांनी प्रयोग केला तेव्हा त्यांनी मला सांगितलं या प्रयोगामध्ये आम्ही जेव्हा उपचार करतो एखाद्या व्यक्तीवरती तेव्हा त्याचा व्याधीचा सुद्धा एक निदान किंवा आकलन आम्हाला या पद्धतीने करता येतं. कसं करता येतं तर त्यांनी असं म्हटलं की तुमची जी विशिष्ट स्थानं आहेत त्या स्थानाला डिजिटल पद्धतीने, जसा इलेक्ट्रिक इन्सेफेलोग्राममध्ये व्हायब्रेशन्स असे दिसतात त्या पद्धतीने डिजिटल पद्धतीने तुमचा एक ग्राफ तयार होतो. तुमच्या इथे मशीन लावलं, इथे यंत्र लावलं, इथे लावलं, कपडे लावलं की दिसतो. त्याला म्हटलं त्यांनी ESC स्कॅन. पांडे मिलिंदजी म्हणाले आमच्याकडे नवीन आलेलं आहे, भाऊसाहेब तुम्हाला आवड आहे काही प्रयोग करायची बघा. मी बघितलं, तिथे गेलो आणि मग तिथल्या डॉक्टर मंडळींनी जेव्हा पहिल्यांदा स्कॅन घेतला तेव्हा त्यांनी असं सांगितलं, त्या डॉक्टरनी मला समजावून दाखवलं त्यांचा प्रिंटआउट. त्यांनी असं म्हटलं तुमच्या इथे घशाच्या इथे तुम्हाला थोडा त्रास आहे. म्हटलं नक्की आहे. कमरेच्या इथे थोडा त्रास आहे. म्हटलं आहे.
कारण मी म्हटलं नुकताच 2 दिवस सारखं बोलतो आहे, खाण्यापिण्याचाही प्रॉब्लेम आहे आणि प्रवास केला, मी कारने इंदोरून आलो आहे, त्यामुळे पाठीचे आहे थोडं. तर त्यांना हुरूप आला, त्यामुळे आणखीन आहे थोडंसं. इथे डोळ्यांची इथे सुद्धा थोडी तुम्हाला जळजळ होते, म्हटलं आहे, नक्की आहे. त्यांनाही समाधान वाटलं, मलाही समाधान वाटलं की या इन्स्ट्रुमेंटने आपलं निदान केलं, आपल्याला व्याधी काय आहे त्या. मग आपल्याला सहज म्हणून सांगतात, कारण आपण त्या क्षेत्रातले आहात म्हणून. इथे गाडगीळ गुरुजी बसलेले आहेत, ते त्या प्रसंगी उपस्थित होते पण त्यांना माहिती आहे. मी त्यांना 10 मिनिटांनी असं म्हटलं, 5-10 मिनिटांनी, की आता माझी इच्छा आहे की पुन्हा एकदा आपण घ्या. ते म्हणे, त्या डॉक्टर म्हणे, अहो पुन्हा पुन्हा घेतलं तर ते मशीन आहे, आम्ही काही करत नाही, ते फक्त मशीन आहे ते, आणि मेकॅनिकल मशीन असल्यामुळे ते काय तुम्हाला फरक कळणार. तरी म्हटलं माझा एक आग्रह असा आहे, माझी एक विनंती आहे, आपल्याला रिक्वेस्ट आहे की पुन्हा घ्या आपण. शेवटी त्या डॉक्टर, त्यांचे त्या असिस्टंट होते मॅनेजर, त्यांना त्या म्हणे की अहो हे म्हणतात ते मिलिंद सरांनी पाठवले, त्यांचे पाहुणे आहेत, डायरेक्टर आहेत, त्यामुळे घेऊन बघा. मग त्याने 10 मिनिटांनी पुन्हा घेतला. आणि आता गुरुजी, गाडगीळ गुरुजी आहेत, त्यांना आपण जर भेटाल तेच सांगतील तेव्हाचा प्रसंग, मी फक्त उच्चार पुन्हा करतो. त्या ग्रस्तांना पाहिल्यावर तो म्हणे, मॅडम हे बघा काय झालं. मी म्हटलं माझं काय लक्षात आलं नाही, मला पुन्हा ते स्कॅन दिला, नेमकं काय झालं. त्यांनी त्या डॉक्टरांना दाखवला, त्या डॉक्टरांनी आल्यावर मला तो दुसरा प्रिंटआउट दिला माझ्या हातात. त्यांनी फक्त एवढं सांगितलं, इट इज जस्ट मिरेकलस, मला तुमच्याबरोबर काम करायला आवडेल. का तर तो आधीचा जो डिजिटल ग्राफ होता तो केवळ विशिष्ट पद्धतीच्या पूर्वाभ्यास आणि कुंभकाने संपूर्ण नाहीसा झाला. आणि त्याचा निष्कर्ष असा होता की यांना कुठलीही व्याधी नाही. असो, पण मला मुद्दाम आज पहिल्यांदा आपल्यासमोर हा विषय प्रगट केला, कारण हा काही फारसा चर्चेचा भाग नाही. पण आपण जर कधीही इंदोरला आलात तर हे प्री आणि पोस्ट ESC स्कॅन आजही माझ्याकडे सुरक्षित आहे. तसंच प्री आणि पोस्ट अशी जी ऑरोग्राफीचे हे दोन्ही तेही फोटोग्राफ्स माझ्याकडे आहे. विशेषतः ज्याला आज्ञाचक्र आपण म्हणतो, त्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी असणारा हा जो विशिष्ट जो स्पंद आहे, त्याच्यामुळे कलर बदलतो आपल्या सामान्य ध्यानानंतर, तोही फोटो माझ्याकडे आहे. त्यामुळे मी असं समजतो की कदाचित हा माझ्याकडे एक वेगळा पूर्वानुभव असल्यामुळे हा जो आम्ही TMT हा विषय जेव्हा लोकांसमोर नेला तेव्हा आज त्याला एक वेगळ्या पद्धतीने एक प्रतिसाद मिळतो आहे. पण शेवटी मला एवढंच सांगायचं आहे की हा सुद्धा ज्ञानेश्वर माऊलीच्या 6व्या अध्यायावर आधारितच एक पूर्वाभ्यासाचा भाग आहे. फक्त एवढंच आहे की मी वेगळ्या पद्धतीने, आपल्या पद्धतीने, विज्ञाननिष्ठ प्रयोगशाळेतला प्रयोग पद्धतीने हा आम्ही तिरुपती परिवारच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि मग प्रेयर हिलिंग थेरपी, ट्रिपल सेल्फ मोटिवेशन थेरपी किंवा पंचकोशविद्या अशा वेगवेगळ्या नावाने मग विद्यार्थ्यांना किंवा इतर ठिकाणी आम्ही त्याचे प्रयोग करतो. पण शेवटी सर्व देव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. कुठल्याही पद्धतीने जरी गेला तरी शेवटी त्या चैतन्य स्वरूपातच सगळं जे होणार आहे. तेव्हा ब्रह्मरंदे सीतांभोजम हंस पार्श्व त्रिकोणेच्या अशा पद्धतीने ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी जे सद्गुरूंचं स्थान आहे त्या सद्गुरूंच्या स्थानावरती पोचण्याकरता हा जो काही मार्ग आहे पूर्वाभ्यासाचा, हा मार्ग जो गुरुदर्शित मार्गेण मनशुद्धीतु कार्ये अनित्यखंडे सर्व व्यक्तींच आत्मागोचरम येन मार्गेण देवितं देहीच ब्रह्ममयो भवे. हा जो काही
गुरुगीतेचा प्रसंग असो किंवा माऊलीने लिहिलेला ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुनाने भगवंताला सांगितलं, विचारलं असो की मला या देहात ब्रह्मप्राप्ती कशी होईल, ती ब्राह्मी स्थिती ईशा ब्राह्मी कशी प्राप्त होईल, त्याच्यासाठीचा आजच्या काळातला 21वा सहज सोपा, सर्वांना करता येण्यासारखा, सर्वांना साध्य असणारा असा हा जो पूर्वाभ्यासाचा मार्ग आहे, जो आपला गुरुपदिष्ठ मार्गाने नारायण काकांकडून, लोकनाथ तीर्थांकडून आपल्याकडे आलेला आहे, किंवा मला नाना महाराजांकडनं मंत्रोपदेश पद्धतीने आलेला आहे, स्वामींकडनं आम्हाला प्राप्त झालेला आहे, तो एकच मार्ग आहे. हा 21व्या शतकातला अतिशय आगळा वेगळा असा हा जो पंथ आहे, हा पंथ हा खऱ्या अर्थाने नारायण काकां जसं म्हणायचे, कृणवंतो विश्वदीक्षितम, त्यांचे ते शब्द मला काही अजून लक्षात आहे, संपूर्ण विश्वाने या पद्धतीने पूर्वाभ्यास करावा अशा पद्धतीचाच हा मार्ग आहे. तेव्हा या मार्गात जे पुढे चालत असतील ते साधकांची सिद्ध होती, हा माऊलीचा निर्वाळ आहे. शेवटी मी एवढंच सांगतो की गेल्या 36 वर्षात जे काही मला प्राप्त झालं, जे काही काकांसारख्या मंडळींच्या चर्चेतून, त्यांच्या सहवासून प्राप्त झालं, ते काका जशी डायरी लिहायचे तसं मला एक सवय डॉक्युमेंटेशन करत राहायचं. त्या डॉक्युमेंटेशनमधून चिदानंदवरती त्रिशती काव्य असे संस्कृत रचना, मग चिदानंदी पंचकांडात्मक असा एक ग्रंथ, मग हा TMT किंवा असा एक ग्रंथ आणि 2 प्रबंध, असा एक 6 व्हॉल्यूम्सचा एक जो साधारण विषय तयार झाला, तो आज माझा उपलब्ध आहे. मुख्य म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या निमित्ताने त्रिपदी परिवारचं कार्य, ते तर आमचं कार्य आहे, कारण ते आमच्या सद्गुरूंची सेवा आहे. महाराजांचं प्रबोधिनीचं कार्य, महाराजांचं तेही आमचं कार्य आहे, कारण ते आपल्या सर्वांचं कार्य आहे. शिवाय मी सुद्धा आपल्यासारखा प्रापंचिक कौटुंबिक अशाच वातावरणात आहे, कुटुंब सांभाळणारच आहे, किंवा परिवार सांभाळणारा आणि संस्थान, हे सगळं करून जेव्हा नाना महाराज असं म्हणायचे की एखाद्या आवडत्या गोष्टीकरता माणूस वेळ चोरून काढतो. नाना महाराज असं म्हणायचे की आम्हाला भजनाचं व्यसन आहे, त्यामुळे कितीही वेळ असला, काही असला, किती ते व्यस्त असेल, काही वय असेल, तर ते भजन मात्र ऐकायला बसायचे, त्यांना आवडायचं. तसं मी सुद्धा माझ्या या दैनंदिन कार्यक्रमातून सगळ्या व्यापातून चोरून जो काही वेळ काढला, त्यातून हा एक ग्रंथसंग्रह तयार झाला. पण विशेष म्हणजे हे सगळं काळ वेळ वगैरे हे सगळं चोरून काढत असताना मला माझ्या कुटुंबियांचं जे सहकार्य मिळालं, विशेष म्हणजे ह्या सगळ्या व्याप सांभाळत असताना जेव्हा केव्हा यांना वेळ हवा असेल तेव्हा फारसं यांना डिस्टर्ब न करता हे यांच्या तंद्रीच असतात. तंद्री हा शब्द दत्तपुराणात एक ठिकाणी आलेला आहे, दत्त महात्म्यात. तेव्हा यांची ही तंद्री चालू द्यावी म्हणून घरच्या मंडळींनी आणि परिवारातल्या अनेक ज्ञात अज्ञात लोकांनी मला जो सहयोग केला, तेव्हा हा सन्मान त्या सगळ्यांच्या बरोबर केलेला या प्रयत्नांचं एक यश आणि आपल्याकडून प्राप्त झालेलं एक आगळंवेगळं रिकग्नायझेशन आहे असं मी समजतो. आणि या निमित्ताने फक्त शुभेच्छा व्यक्त करतो. आपण वृद्ध आहात, माझ्यापेक्षा वयाने मोठेच आहात, त्यामुळे फारशा अशा वैदिक परंपरेच्या शुभेच्छा अशा व्यक्त न करता सगळी मंडळी जी अभ्यासक आहेत, यांचा अभ्यास पुढेच असा चालत राहावा आणि आपल्याला खऱ्या अर्थाने या विशिष्ट गुरुकार्याकरता 100 वर्षाचं आयुष्य आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून पश्येम शरदाः
शतं जीवेम शरदा शतकों शृणुयाम शरदा शतं प्रभवाम शरदा शतात शतमानं भवति शतायु देवेंद्र स्वस्ति मंत्रा सफला संतु. आपल्या सगळ्यांना 100 वर्षाचं आयुष्य प्राप्त व्हावं. या 100 वर्षाच्या आयुष्यात आपली श्रवणेंद्रिय उत्तम असावी, आपली ज्ञानेंद्रिय उत्तम असावी, आपली दृष्टी उत्तम असावी आणि आपले सगळे अवयव इंद्रिय ही उत्कृष्ट असावं अशी आम्ही महाराजांजवळ प्रार्थना करतो. शांती तुष्टी पुष्टीच्या अस्तु. शुभम भवतु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.